आपण म्हणतो असं की 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा, ज्ञानाचा कलेचा देवता म्हणजे हा गणपती बाप्पा। आणि अशा या गणपतीच्या बाप्पाच्या केवळ एका झलकेने आयुष्यातले सगळे विघ्न दूर होता। असा हा विघ्नहर्ताला पाहण्यासाठी सध्याच्या घडीला मुंबईकर इथे ओसंडून राहिलेला आपल्याला बघायला मिळतंय। मुंबई आणि गणेशाचं एक अद्भुत असं एक नातं आहे आणि हे नातं तुम्हाला केवळ मुंबईत आल्यावरच बघायला मिळेल। आणि असा हा आगमन सोहळा बघण्यासाठी सध्याच्या घडीला लाखोंच्या संख्येने भक्तगण या रस्त्यावर ओसंडून राहिलेलं बघायला मिळते। आज रविवार आहे आणि त्याचंच निमित्त साधून गणेश मंडळ आपल्या गणरायाला मंडपात घेऊन जायला निघालेले आहेत। या मिरवणुकीला गणेश भक्तांची अफाट अशी गर्दी बघायला मिळते। बाप्पाचं हे देखणं रूप तुम्ही साम टीव्हीवर पाहताय कशा पद्धतीनं मूर्तीला साकारण्यात आलंय। खरंच खूप अलोभनीय असं दृश्य आहे, डोळ्यात साचून घ्यावं असं हे दृश्य आहे। बाप्पाची ही एक झलक पाहण्यासाठी भक्तगण वाट बघत असतात या आजच्या दिवसाची आणि अखेर तो आजचा हा दिवस उजाडलेला आहे। त्यामुळे आता गणेश उत्सवात मुंबई शहरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी देखील उपाययोजना केलेल्या आहेत। पोलिसांची गर्दी आपण इथे पाहतोय, पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे आगमन सोहळ्यासाठी। केवळ 2 रविवार उरलेत गणेश उत्सवासाठी, त्यामुळे दोन्ही रविवारी वेगवेगळ्या मंडळांना वेगवेगळ्या बाप्पांच्या मूर्त्यांचं आगमन सुरू होणार आहे। आणि अशातच आज चिंतामणीचा आगमन सोहळा झालेला आहे। कशा पद्धतीने आपण ही गर्दी झालेली आहे बघतोय, प्रचंड अशी गर्दी, अलोट गर्दी या ठिकाणी पाहतोय। फक्त आणि फक्त बाप्पाचं ते एक रूप पाहण्यासाठी ही गर्दी झालेली आहे गणेश भक्तांची। मुंबईत गणपतीचा उत्साह अगदी फाटत असतो। उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य सजावट ही मुंबईतील गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं आणि सर्वांनाच बाप्पाच्या ओढीची आस लागलेली असते की आज पूर्ण झालेली आहे। चिंतामणीचा आगमन सोहळा साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य। मित्र आरामशीर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।